आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडून जवळपास 6 महिने उलटले असले तरी शहरातील मूलभूत सुविधांची अवस्था अद्यापही सुधारलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे। स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य आणि विकास कामे यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत। या ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधी पसरत असून मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे। दुसरीकडे पाणी पुरवठ्याची व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत। अनेक विकास कामे रखडल्याने शहराच्या प्रगतीला ब्रेक लागल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष शालिनीताई संजय सुखदान यांचे पती संजय सुखदान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक लेख प्रसिद्ध करत नेवासकरांची जाहीर माफी मागितली आहे। शहरातील समस्यांबाबत खंत व्यक्त करत त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती देखील जाहीर केली आहे। या निर्णयामुळे नेवासा नगरपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरातील नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे। दरम्यान इतक्या घडामोडींनंतरही नेवासकरांना मूलभूत सुविधांसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा आणि रखडलेली विकास कामे यावर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण नेवासा तालुक्याचे लक्ष लागले आहे। नेवासा नगरपंचायतीतील या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे। या प्रकरणात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पुढे काय भूमिका घेतात यावर आमचे लक्ष राहणार आहे। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।